रुपये दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगाल, कारण का मैत्रीपूर्ण लढती कशा असाव्या तर या अशा असाव्या. आज बघतोय समोरचे जे ब्रह्मा बैलाचे मालक ते देखील आलेले आहेत आणि कुठेतरी आपल्या वरदानला आणि मेहरबानला शुभेच्छा द्यायला काय सांगशील? शुभेच्छा म्हणजे ही बैल पण त्याचीच आहेत आणि ब्रह्मा त्याने किती सांगितलं तरी तो पण आमचा बैल आहे. आणि मैत्रीपूर्ण म्हणजे भावाभावाची लढत झाली. आम्हाला फक्त आमच्या घरच्या वासरांचा स्पीड बघायचा होता, एक अंदाज लावायचा होता. त्या हिशोबाने आम्ही गाडी केली. आज जरी गुलाल मेहरबान आणि वरदानने घेतला असेल तरी त्याच्या कपाळी पण गुलाल आहे. आणि आज तो त्याचा आनंद तो स्वतःही घेतो आणि खूप जवळचा मित्र आहे, भाऊ आहे आपला. आणि अशाच शर्यती प्रत्येकाने खेळावी ही आमची इच्छा आहे. आणि मनीष बद्दल पण बोलावं तर मनीष एवढ्या प्रेमाने आमच्या शर्यती होतात की याच्या पुढे होणार, परंतु प्रेमाने होणार. आणि त्यालाही शुभेच्छा देतो की वर्धा मेहरबान जिंकल्याबद्दल. 3 नंदी याचेच आहेत आणि एवढंच बोलेल की ठीक आहे अशा दादा. मैत्रीने खेळ केला. बघा, आज आपली गाडी घरची चांगली पळते, मग कधी आपण पैरा चेंज करून करत असेल तेव्हा द्याल का? नक्कीच. ब्रह्माने जेव्हा पण मनीषने सांगायचं की ब्रह्माच्या गळ्यात वासरू आपला पब्लिकचा पलवायचा आहे, नक्कीच त्याला बैल देणार आणि त्याचाच बैल आहे. म्हणून आज तो आपल्या या आनंदाच्या गुलालामध्ये सहभागी आहे. चला परेशरशी बोलू. मित्रांनो, इताड भिवंडीच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय विंजोड बघायला भेटली. व्हॉट्सअपवरतीच आपल्याला एक लढत बघायला भेटलेली, खूप सारी चर्चा झाली आणि वासरांची जशी या मुंबईमध्ये चर्चा होती, शेवटी गुलाल घेतला. चला परेशरशी बोलूया. परेश दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज या वासरांनी खरंच करून दाखवलं. एक 4 गोंड्यावरती शर्यत होती, 2-2 गोंड्यावरची नाव फिरलेलं. थोडक्यात सांगा ना, शर्यत वगैरे कशी जमलेली? शरद आम्ही मित्राप्रमाणे यांचे सर्व पोरं उसाटण्याला अशीच जमली ती. बोलतो मैत्रीपूर्वी आपण शर्यत करूया. तर मी बोललो ठीक आहे करू, बरं 2-2 गोंड्यांवर करू आपण ना. मोठा मैदान इथे इतरला आहे, तिथे आपण करू. ओके. दादा आज वासरांकडे बघता काय वाटतंय, कारण का लगातार ही 27वी शर्यत असेल आणि मागच्या टायमाला सांगितली लगातार 26 शर्यत जिंकलेली आणि आज देखील या इताड भिवंडीच्या मैदानामध्ये तुम्हाला एक कपाली गुलाल लागला. कसा आनंद आहे? खूप आनंद वाटतो. वासरांनी काहीतरी वरदानच्या नंतर करून दाखवतात, मगून मला खूप आनंद वाटतो. कुठेतरी आपलं नाव पुढे जाईल असं वाटतो. काय सांगाल, कारण का वरदानच्या पाऊल ठेवून कुठं ना कुठेतरी आपला छोटा वरदान आणि मेहरबान हे कुठं ना कुठेतरी नाव करतात. एक 50-50 ब्रँड जो तुमचा आहे तो कुठेतरी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि उंचावर नेण्याचा प्रयत्न करताय. काय सांगताय? मला तर आता वाटतं त्यांची अपेक्षा खूप आहे. जरा आस्ते आस्ते पुढे पुढे असंच जावं ना, असंच आमचं नाव करावा ना. घरची गाडी पळतो ते आवर जास्त आनंद वाटतो मला. बरोबर आहे. दादा घरची गाडीचा आनंदच काय वेगळा. आज तुम्हाला कितीक तरी सांगत असेल की शर्यत जमल्याच्या नंतर दुसरा बैल टाका किंवा असं काय, पण तुमचं काय म्हणणं होतं? मला भरपूर जण सांगतात, भाचे बिन बोलतात मामा गाडी फोरून पळूया. तर मी बोलतो गाडी फोरायची नाही. तर मी बोललो गाडी आपली पडेल तेव्हा बघू काहीतरी पुढे. पण गाडी पळतं तेव्हा घरची गाडी मला खूप आनंद वाटतो. बरोबर आहे. बघा परेश, जेव्हा आपण ना पहिला घरची गाडी फोडतो तेव्हा मित्रपरिवार पण जास्त वाढत असतं. मी तुमच्या बाबतीत बघता तुमची घरची गाडी पळतं तरी पण मित्रपरिवार तुमचा टिकून आहे. भले दुसऱ्यांना आता सध्या पैरा नसेल भेटत वासरांमध्ये, तरी पण तुमची मित्रमंडळी टिकूनच आहे. मित्रमंडळीशी आपण सर्वांशी चांगला वागतो. ते सर्व आपण चांगलं वागलं तर सर्व गोष्ट ते आपल्याशी सर्व लोक आपल्याला धरून राहतात. सगळ्या गोष्टी वाटतात, म्हणजे पुढे काहीतरी आपली वासरे करतील. बरोबर. आजच्या शर्यतीकडे येऊया. शर्यत जमवली तेव्हा असं काही मनात होतं का, कारण का समोरची गाडी कॉकटेल पण चांगला पळतंय आणि त्याच्यामध्ये वासरू पण तो चांगला होता. काय सांगाल? ती बिन गाडी परली नव्हती. ती बिन गाडी खूप सुंदर पळतो. तेच प्रेमाने आमची अशीच जमली. त्यांची गाडी परली नव्हती, आपली गाडी नव्हती परली, तर ते आपल्या प्रेमाने त्यासाठी लोकांना वाटत होते हे 2 गोंड्यानं करू शकत नाही. त्यांना बिन मी सांगतो आम्ही 2 नाही 10 गोंड्यानं बिन करण्याची आपली ताकद आहे. तेवढे आमची बैलं असतील सेम ती बैलं करा. काही त्यांना वाटत होते, ग्रुप खूप बोलत होते म्हणजे हे 2 गोंड्यानं करू शकत, खोट्या शर्ती आहेत. अरे आम्ही खोट्या खेळणारही नाहीत माणसं, आम्ही खरे खेळणारे आहेत. सांगायचे त्यांना सांगतो आमचे एवढे असतील बैल सेम तसे असतील तर मी कितीवर बिन करायला तयार असतो. बरोबर आहे. कारण का बघायला गेलं तर बघा दोन्ही मालक एक चांगले आहेत आणि तुम्ही चांगली मैत्रीपूर्ण लढत कशी असते ती दाखवून दिलं. काय सांगाल? नाही, प्रेमाने शर्यती प्रेमानेच करा. सर्वही ती भांडणं बिंडणं काही नका करू. प्रेमाने तुम्ही आज हरवलं तर दुसऱ्या दिवशी कसं त्याला हरवायचं ते बघा. ते प्रेमाने शर्यती करा ना, असंच पुढे पुढे शर्यती क्षेत्रात टिकून राहू द्या.
दादा वरदान गेल्याच्या नंतर कुठं ना कुठेतरी आपल्या मनामध्ये एक खंत लागून राहिलेली आहे. वासरं आपली छान पळतात, पण त्यांची निगा राखणं बोला, त्यांना हळू-हळू काढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा सांगेन की मागच्या टायमाला आपण 3 फेऱ्याला पळवलेलं आणि लगेच एक मैदानामध्ये काढलं. कसे काय म्हणजे तुम्ही नियोजन केलं? नियोजन मी बोललो चला आपली घरची ओपन मध्ये ओपनचा अड्डा होता, तरी मी बोललो चला करू आपण एक मजाशीर आपण नेऊ आपण. चला प्रेमाने आता आपल्याला वाटलं वासरं पळायला चांगली पळतात म्हणून आपण घेऊन गेलो ओपन मध्ये. दादा आज बघतोय वासरं एवढी चांगली नाव करते. यांचं फ्युचर काय वाटतं तुम्हाला? कशा काय प्रकारे मुंबई गाजू शकतात? मुंबई गाजू असं मला तर मेहरबान होतं एवढा एवढा छोटा वासरू असं त्याच्या जवळ गेला तर घाबरतो, हा. पण पब्लिक मध्ये असा एवढा पलतो, पब्लिक दिसेल तेवढा तेवढा वासरू पलतो पब्लिक वर. वा. तो एक अंधी पलतो आणखीन पब्लिक वर. यो मला खूप आनंद झाला. दादा, खरेदी सांगा ना दोन्ही, कारण का मला तर वाटतं वासरांची याचे 440 दिले वर्धनचे हा. ना त्याचे 1.5 दिले मेहरबानचे 1,05,000. 5,000. बाबा, बघा मित्रांनो, कुठं ना कुठं तरी मोठी खरेदी नाही करता छोट्या छोट्या वासरांवरती केल करताय का म्हणून मनात आला? आता बघायला गेलं तर तुमच्याकडे एवढी संपत्ती वगैरे आहे, चांगला बिझनेस आहे, पण तुम्ही छोट्या वासरांपासूनच का सुरुवात केली? मला पहिल्यापासून वासरांची आवड आहे ना, ते वासर घडून पलवण्याची मजा आहे तेवढी मोठी बैल घेऊन हे करायचे आपल्याला वाटत नाही. म्हणजे आपण छोटी छोट्यांची आवड खूप आहे. बघायला गेलं तर तुम्ही दादा 15-15 लाखाची येऊन वासरं घेऊ शकता, पण यांच्यामध्येच का मन गुंतलंय? नाही यांची म्हणजे आपली कशी स्वतः कष्ट केलेली आहे, बैल घडवलेली आपण स्वतःहून, त्याला मुलासारखा जीव लावतो आपण प्रेमाने सगळ्या गोष्टी. वासरं बिना आपल्याला खूप साथ देतात. मला तेवढी अजून हाऊस येतो म्हणजे बरोबर, चला आपली वासरं घडवावा. आज बिन दुसरे अजून 2-4 वासरं अजून बिन आहेत घरी. बरोबर आहे. 2 नंबर मध्ये आपण केलं होतं, आज 1 नंबरची शर्यत केली डायरेक्ट. नाही तेवढं आपण अजून नाही मी बोलू शकतो 1 नंबरची शरद, पण पुढे जाऊन आपण काढू नक्कीच. रुपेश असे 2 मिनिटं बोलतं. रुपेश नमस्कार. नमस्कार. दादा, वरदानच्या पावलावर पाऊल ठेवून वासरं चांगली पळतात. कुठेतरी आपलं मन पण लागत नव्हता की वरदान नाही तर यायचं म्हणजे मैदानामध्ये पाऊल ठेवायचं मन नव्हतं लागत. आज या वासरांकडे बघता कुठेतरी वाटतंय की वरदानच्या पावलावर पाऊल ठेवतायत. काय बोलाल? नक्कीच वासरांनी खूप मन जिंकलंय, आपलं तर जिंकलंय आणि येणाऱ्या प्रेक्षक वर्गाचा पण जिंकलाय. त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. लोक बैल पळत असतात तेव्हा आपल्याला विचारतात, कारण की जेव्हा बैल नसतात तेव्हा आपण बघितलेलं आहे जे आपल्या सोबत फिरणार आहेत ते पण आपल्यापासून लांब जातात. पण आज ही जी पोरं आहेत जी आपल्या कमजोर काळामध्ये पण आपल्या सोबत आहेत आणि त्यांची साथ आपल्याला एवढी असते की आपण कुठेतरी बॅकफुटला आहेत याचं त्यांना कुठेही दुःख नाही वाटत, पण ते नेहमी आपल्याला खंबीर साथ देतात, खांद्याला खांदा लावून आपल्या सोबत राहतात. तशी आपली गंधारीची पोरं म्हणजे आज आपल्या दावणीला एक पण बैल नव्हता तरी पण त्या नेहमी गोठ्यावर यायचे. तर तुरब्याचे झाले म्हणजे बरीच अशी जेवढी दिसत आहेत सगळ्या पोरांचा खूप सपोर्ट आहे. आणि आज जे पण या मैदानात एवढ्या मोठ्या मैदानात 1 नंबरचा गुलाल घेतला, कुठेतरी वासरांच्या हिशोबाने त्यांनी पण खूप करून दाखवलं. ही सगळी साथ आहे आणि मित्रमंडळी असेल तरच हा क्षेत्र टिकून राहू शकतो. आणि जर या क्षेत्रात मित्रमंडळी नसेल, फक्त पैसा असून होत नाही, तर ही कमवलेली माणसं आहेत याच्याने सगळं साध्य होऊ शकतं. बरोबर, म्हणजे जी आहेत ती कट्टर आहेत तुमची. नक्कीच, कारण की आपण बघितलेलं आहे जेव्हा बैल पळतो तेव्हा 10 लोक आपल्या सोबत फिरतील, पण जो कमजोर काळात एकटा असतो ना त्याला जे सपोर्ट करतात ते आपले असतात. परत बघायला गेलं तर अगोदर पण आपल्या म्हणजे राहुल भाईच्या आपल्या खूप शर्ती झाल्या, सगळ्या मैत्री पूर्ण झालेल्या आहेत. परेश शेटचे आणि राहुल भाईंचे संबंध पण चांगले आहेत. काय सांगाल? नक्की संबंध तर खूप चांगले आहेत. याच्या आधी पण खूप संबंध चांगले होते. याच्या आधी आपल्या गाड्या होत नव्हत्या, कारण की आपली याच्या आधी खूप टॉपची बैल होऊन गेली जी 1 नंबरमध्ये पळत होती. आपला शंकरी 1 नंबरमध्ये पळत होता तेव्हा मथुर चालू सीझनमध्ये टॉपला पळत होता. बऱ्याच लोकांची इच्छा होती की शंकरने मथुरची गाडी खेळावी, कारण की आपली अपराजित गाडी होती. त्याच्यामुळे कोणाला तरी प्रत्येक प्रेक्षकांना असं वाटत की ही जोडी मथुरला हरू शकते. तर परंतु कुठे राहुल भाईंचे संबंध आमचे चांगले असल्यामुळे ते स्वतःहून सांगायचे आणि त्यांनी स्वतः बाईटमध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं की परेश शेटची आमची गाडी होणार नाही, आमचे जवळचे संबंध आहेत आणि जवळजवळ राहतो. त्याच्यामुळे आम्ही पण माघार घ्यायचो. परंतु कुठेतरी त्यांच्या मनात काय आलं काय माहिती, आम्ही वरदान असताना वाडेकरच्या रायफलवर नाव फिरवलेलं. त्यांनी आमची अशी इच्छा होती की त्यांनी बैल नव्हता काढायला पाहिजे, परंतु त्या अड्ड्यात नसल्यामुळे झालं की त्यांची इच्छा होती ती त्यांना माहिती. त्यांनी बैल काढल्यानंतर गाडी झाली आणि त्यात पण आपण गुलाल प्राप्त केला. कुठेतरी गुलाल मिळवण्याचा आनंद होता, पण
मथुर आपल्या विरोधात पळण्याचा दुःख वाटत होता, कारण की संबंधांच्या मुळे आम्हाला त्याच्याशी खेळण्याची इच्छा नव्हती. बरोबर आहे. आणि परेश शेट पण त्यावेळीच बोललेले की राहुल भाई आणि आम्ही एकत्र असतो तर ही शर्यत कुठेतरी झाली नसती. नक्की शर्यत झाली नसती, कारण की याच्या आधी समोरासमोरी भेट झाल्यावर किंवा फोन करून ते सुद्धा सांगायचे, आम्ही सांगायचो आपण आपली नंदी जरी टॉपला पळत असले परंतु लोकांच्या मनोरंजनासाठी आपण आपले संबंध वाईट करणं चुकीचं आहे. हम्म, हम्म. त्याच्यामुळे आमची इच्छा नव्हती की राहुल पाटील यांच्या बरोबर. मथुरची गाडी खेळायची. बरोबर. तरी कुठेतरी पण नकळत गाडी झाली आणि त्यात गुलाल प्राप्त केलं. त्याच्यानंतरही बऱ्याच गाड्या झाल्या आणि आज पण आम्ही त्या बदलापूरच्या वासराशी गाडी झाली. मित्रच आपला मनीष, त्याची गाडी झाली तर त्यांना ते बोलले की आम्हाला कॉकटेल आहे. तर आम्ही बोललो चला मैत्रीपूर्वक खेळायची आहे तर खेळूया. हम्म, हम्म. आणि हा क्षेत्र मित्र आणि सगळे प्रेमाने झालं ना तर विरोधात पण खेळता येईल आणि उद्या आपण त्यांच्या पायऱ्यातही पळू. बरोबर आहे. दादा आता बघतोय तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे तुमचे अजून संबंध चांगलेच आहेत, काय बोलाल? नक्की संबंध चांगलेच आहेत, कारण की या क्षेत्रात बघा बैल आज आहे उद्या नसेल, परंतु संबंध टिकवणं गरजेचं आहे. आज त्यांची भेट आपल्या कुठल्या कार्यक्रमाला किंवा रस्त्यात होऊ शकते. त्याच्यामुळे समोरचा माणूस दिसल्यानंतर लांब नाही गेला पाहिजे. बरोबर. आपण दिसल्यानंतर तो माणूस आपल्याला जवळ येऊन आवाज दिला पाहिजे, तेव्हा आपण काहीतरी कमवलं आयुष्यात ते आपल्याला दिसतं. 100% दादा. एक बोलतात ना की मनाला म्हणजे स्पर्श करून जाणारे शब्द, तर अशा गोष्टी काहीतरी बैलगाडा क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आणखी लढतीत होत राहतील. पण आपल्याला ज्या काही लढती करायच्या आहेत ते मैत्रीपूर्ण, कारण का भांडणं करून काहीच नाही होणार. काय सांगाल तुम्ही? भांडणं करून काहीच नाहीये आणि ह्या क्षेत्रात जेवढं प्रेमाने राहता येईल तेवढं आपण राहूया. आणि प्रेमाने राहील त्याचं नाव पण होतं, हे पण आपण बघितलंय. कारण की भांडणं करून जर तुमच्यावर 10 जण तुमच्या बाजूने चांगले बोलले तर 90 लोक तुम्हाला वाईट बोलणारे असतात, याचा आपण लक्ष ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे बरोबर आहे. भांडणं करून नाही तर प्रेमाने केला. मला तर वाटतं परेश शेटचा स्वभावच असा आहे की जे कोणी येतील त्यांना त्यांच्याशी प्रेमाने बोलतात. म्हणजे जरी अपोजिट वाला असू दे शर्यत क्षेत्रामध्ये, म्हणजे जे आपण शर्यती करतात त्याचे अपोजिट वाले बैलवाले असू दे किंवा आपले सगळे असू दे, सर्वांशी प्रेमाने बोलतात. काय सांगशील? प्रेमाने बोललंच पाहिजे, कारण की आपण गाड्या पण सगळ्यांशीच खेळतो. असं नाही की गाड्या आपण निमुळत्या माणसांशी खेळतो. आपण प्रेमाने खेळतो, त्याच्यामुळे आपल्याशी गाड्या खेळण्याची लोकांची खूप इच्छा असते. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला कोणी विचार करत नाही की शेट तुमच्याशी गाडी खेळायची आहे, तर विचार करून बोलणार. आपण फ्रेंडली असतो, त्याच्यामुळे कोणी विचारतो आणि खेळ चांगला असल्यामुळे खेळायला त्यांना आवड निर्माण होते आपल्याशी. रुपयेचा लास्टच प्रश्न. बघा एकदा ठेस पोचलेली आहे. परेश शेटला तुम्ही म्हणजे आता बघा नियोजन तुम्ही सगळी जण करताय, परेश शेट असू द्या तुम्ही असू द्या, या वासरांकडे बघता कशा काय प्रकारे नियोजन तुम्ही केला पाहिजे आणि याचे पुढे, कारण का 15 दिवसाचा तरी गॅप पाहिजे, वासरू छोटा आहेत. नियोजन चांगलाच करू आणि संयमाने खेळू, तेव्हा आपल्याला पुढे जाऊन यश प्राप्त होणार. आणि वरदानच्या जाण्याने खूप आम्हाला धक्का बसला होता आणि कुठेतरी त्याची कमी एवढी भासत होती. जेव्हा आपल्या दावणीला बरेच नंदी होते, परंतु कुठेतरी आपलं नाव नसल्यामुळे, टॉपला नसल्यामुळे आपण अड्ड्यात यायला तेवढी मजा वाटत नव्हती. पण आज वासरं वरदानच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं नाव चालवत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे वरदानचं नाव चालतंय, याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतोय. आणि आज पण वरदानला खूप मिस करतोय आणि नेहमी त्याची आठवण येत राहणार. नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा. कारण का बघा वरदान म्हणजे असा नंदी होता, खूप कमी कालामध्ये तो आपल्याला बरेचसा आनंद देऊन गेला होता. एक चटका देणारी गोष्ट होती जी मनाला, कारण का एकदम फ्रेश असणार नंदी अचानक आपल्यातून निघून गेला. हे म्हणजे तो क्षण आपण समोरून डोळ्याने बघितलेला आहे. ह्या डोळ्यामध्ये अश्रू येतात या क्षणाची आठवण काढली तरी, कारण का त्यांची छबी आपल्याला या वरदान आणि मेहरबान मध्ये दिसते. काय सांगाल? खूप वासरांकडून अपेक्षा आहे, कारण की वरदानचं नाव आम्हाला टिकवायचं आहे आणि वरदानचं पुढे नाव चालणं खूप आम्हाला गरजेचं वाटतंय. कारण की आज आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर त्याने जर आमचं नाव नेलं असेल तर त्याचं श्रेय आम्ही पूर्ण मोठ्या वरदानला देणार आणि त्याची जागा यांनी चालवावी आमची अशी इच्छा आहे. आणि वासरं सध्या तरी त्या कंडिशनला चालतायत, आम्हाला खूप छान वाटतंय. नक्की दादा, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. एक चांगला गुलाल झाला, लगातार 27वा गुलाल, असाच गुलाल करत राहा आणि आनंदामध्ये. आता बघा तुम्ही चांगल्या शर्यती करता, नेहमीच टॉपच्या हळूहळू एक एक पायरी चढता, असंच करत राहा आणि टॉपला जा. धन्यवाद दादा. नक्कीच धन्यवाद. आणि तुम्ही पण सर्व युट्यूबर, आपले दीपू झाला, तुम्ही झाले, MM ऑइले, सगळे आपले मुंबईचे युट्यूबर खूप प्रेम करतात आणि वरदानवर पण खूप प्रेम होता. आणि कारण की मी वरदान गेल्यानंतर खूप साऱ्या पोस्ट बघितल्या आणि त्याला पॉझिटिव्ह असा कमेंट पण येत होत्या की वरदाननी काय कमवलंय ते आम्हाला दिसत होतं. आणि तुमचं प्रेम असल्यामुळे आज आमचं नाव
महाराष्ट्राबाहेर पण जाण्याचं कारण तुम्ही आहेत आणि चांगला माध्यम आहे. खूप मिस करतोय वर्धनला आणि वासरांनी त्याचं नाव चालवलं एवढीच इच्छा आहे.